या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रिजो कन्स्ट्रक्शन्स लातूर, बांधकाम व्यवसायातले एक विश्वसनीय नाव. महाराष्ट्रामध्ये ज्या समाजाची संख्या साधारण 1 कोटीच्या आसपास आहे, अशा एका राज्यातल्या महत्त्वाच्या समाजाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा हे असं का घडलं किंवा हा निर्णय काय आहे नेमका, असा का घेतला गेला, अशा पद्धतीचा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणार आहे. आणि आज मी जे भाष्य करणार आहे या संदर्भात जर तुम्हाला काही अधिक माहिती घ्यायची असेल तर मी स्क्रीनवर काही नंबर देणार आहे थेट, ज्यांनी हा निर्णय घेतलाय त्यांचे. तर त्यांच्याबरोबर आपण संवाद करायचा, त्यांच्याशी चर्चा करायची आहे आणि हा निर्णय का घेतला, कसा घेतला, योग्य घेतला, अयोग्य घेतला, कशा पद्धतीचा घेतला ते त्यांना विचारायचं. इथे मला कमेंटमध्ये विचारायचं नाही, कारण या विषयाचं मला कसलंही ज्ञान नाही. माझे विचार आणि माझी कामाची पद्धती नेहमीच जातीपातीच्या पलीकडची राहिलेली आहे, हे आपण सर्वजण पाहता. परंतु महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाने एक निर्णय घेतलाय. काय आहे तो निर्णय आणि कशा पद्धतीचा आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा. तर आता सध्या जनगणनेचं काम सुरू झालेलं आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय देशाचे आदरणीय नेते मोदी साहेबांनी घेतलेला आहे की समाजामध्ये कोणती जात, किती त्यांची संख्या आहे, त्या संदर्भातल्या अगदी डिटेल्स नोंदी वगैरे होणार आहेत. अमुक हा मराठा किती आहे किंवा ब्राह्मण किती आहे किंवा आणखीन बाकीच्या जाती आहेत, माळी किती आहे, धनगर किती आहेत, तेली किती आहेत, तांबुळी किती आहेत, वगैरे 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 किंवा आणि त्यानंतर या जातनिहाय जनगणना होते आहे असं सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याच्या कामाला आता सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या लिंगायतांच्या जवळपास सर्व संघटनांनी, 100% संघटनांनी नांदेडमध्ये एक बैठक घेतली परवा 12 मे रोजी सायंकाळी दुपारी 4 वाजता ही बैठक घेतली. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत एवढी प्रचंड मोठी ती बैठक चालली. राज्यभरातल्या संघटना, त्यांचे प्रमुख लोक या बैठकीला उपस्थित राहिली. ही बैठक संपन्न झाली शिवमंदिर, चैतन्यनगर, नांदेड येथे. तशा पद्धतीच्या बातम्या आपल्या कानावर पडल्या असतील, तशी जाहिराती आपण पाहिली असेल, त्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांचं कटिंग हे आपण वाचलं असेल. आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्रातला जो लिंगायत समाज आहे या समाजाने धर्माच्या रखान्यामध्ये 2 ठराव केले. धर्माच्या रखान्यामध्ये हिंदू असं लिहायचं नाही. बघा, अत्यंत महत्वाचा निर्णय. 2 महत्वाचे ठराव केले गेले. माझ्या हातात त्याचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत. त्यांनी त्या 2 ठरावामध्ये पहिला जो ठराव आहे, या पहिल्या ठरावात म्हटलंय येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात अथवा जातीच्या रखान्यात हिंदू न लिहिण्याचा महत्वपूर्ण ठराव करण्यात आला आहे. आणि दुसरा ठराव आहे धर्माच्या रकान्यामध्ये, म्हणजे जो धर्माचा रखाना येणार आहे त्यात महाराष्ट्रातल्या तमाम सर्व लिंगायतांनी आपला जो धर्म आहे तो लिंगायत असा लिहायचा आहे, हिंदू लिंगायत असा लिहायचा नाही. अशा पद्धतीचा एक ठराव या बैठकीमध्ये करण्यात आलाय. पुढे उदाहरणार्थ त्यांनी काही उदाहरणं पण दिली आहेत. लिंगायत वाणी, लिंगायत कोष्टी, लिंगायत तेली, लिंगायत माळी, म्हणजे लिंगायत समाजाच्या ज्या काही पोट जाती आहेत, अनेक पोट जाती. लिंगायत धर्मामध्ये अनेक पोट जाती आहेत. महात्मा बसवेश्वरांनी जी संकल्पना लिंगायत धर्माची केलेली आहे त्यामध्ये अनेकांना त्यांनी सर्व जाती धर्मांना सामावून घेतलेला आहे. तर ही संघटना किंवा या ज्या संघटना आहेत त्यांनी असे पूर्णपणे ठरावच घेतलाय त्यांच्या समाजासाठी की यापुढे लिंगायत समाजाने धर्माच्या रखान्यामध्ये हिंदू लिहू नये, धर्माच्या रखान्यामध्ये लिंगायत असा शब्द प्रयोग करावा आणि पोट जातीमध्ये मग आपली जी कुठली जात असेल, लिंगायत वाणी असेल तर ती लिहावी, लिंगायत कोष्टी असेल तर ती लिहावी, लिंगायत तेली असेल तर ती लिहावी किंवा जेवढ्या म्हणून लिंगायतांच्या जाती आहेत त्या पुढे लिहाव्यात.
अशा पद्धतीचे दोन अत्यंत महत्वाचे ठराव केलेले आहेत. कुणी केले हे ठराव? आता हेच मला आता मी पुढे सांगतोय. बघा, राष्ट्रीय जनगणनेच्या संदर्भामध्ये लिंगायत संघटनांची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली नांदेडमध्ये 12 तारखेला आणि सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ही बैठक चालली. याच्यामध्ये अनेक संघटना त्या सहभागी झालेल्या होत्या. जागतिक स्तरापासून ते अगदी शेवटच्या स्तरापर्यंत जेवढ्या म्हणून संघटना आहेत लिंगायत समाजाच्या, या सर्व संघटना त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जागतिक लिंगायत महासभा ही अत्यंत महत्वाची संघटना आहे लिंगायत समाजाची आणि त्या संघटना क्रमांक 1 ला त्या संघटनेचं नाव आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जे आहे महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे, तर हेही या बैठकीला हजर होते. लिंगायत धर्म महासभा बेंगलोर हेही या बैठकीला हजर होते. बसव ब्रिगेड ही जी संघटना आहे, ही संघटना त्यामध्ये सहभागी होती. महाराष्ट्र बसव ब्रिगेड, बसव परिषद ही परिषद बी त्यामध्ये सहभागी होती. लिंगायत मठाधिपती संघ वकुट, लिंगायत समाजाचे जे मठाधिपती आहेत आणि त्यांचा जो संघ आहे, मठाधिपती वीरशैवामध्ये किंवा आपण शिवाचार्य वगैरे त्यांना म्हणतो ते मठाधिपती, तर त्यांचा जो लिंगायत मठाधिपतीचा जो संघ आहे वकुटचा, तर त्यांनीही या बैठकीमध्ये आपली उपस्थिती लावली आहे. लिंगायत धर्म संसद हेही त्यामध्ये सहभागी होते. महाराष्ट्र वीरशैव कीर्तनकार प्रवचनकार मंडळ, म्हणजे या समाजामध्ये जी काही कीर्तनकार प्रवचनकार मंडळी असेल आणि त्यांचं जे मंडळ आहे, त्यांची जी संघटना आहे, ही या बैठकीमध्ये सहभागी होती. महाराष्ट्र लिंगायत हितसंवर्धक मंडळ यवतमाळ, म्हणजे विदर्भातलं यवतमाळ येथील हितसंवर्धक म्हणजे लिंगायत समाजातल्या तरुणांचं समाजाचं हित संवर्धन करण्यासाठी काम करणारी जी संघटना यवतमाळची, ही संघटना त्यामध्ये होती. शरण अकादमी याचाही सहभाग होता. महात्मा बसवेश्वर विचार मंच ही संघटना सहभागी होती. शिवा संघटना, राष्ट्रीय बसव दल, अखिल भारतीय वीरशैव महासभा, लिंगायत शरण फाउंडेशन, बसव सेवा प्रतिष्ठान, अनुभव मंडप समिती, राष्ट्रीय बसव केंद्र, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान, बसव फाउंडेशन, राष्ट्रीय बसव सेना, बसव प्रतिष्ठान, अशा पद्धतीच्या सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जेवढ्या म्हणून लिंगायत समाजाच्या संघटना आहेत, या संघटनांची नांदेड येथे बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्र पुरताच हा निर्णय नाही, तर संपूर्ण देशभरासाठी असलेला हा निर्णय आहे की कुठल्याही लिंगायत समाजाच्या नागरिकाने उद्याच्या जनगणनेमध्ये जातीच्या धर्माच्या रकान्यामध्ये हिंदू असं लिहायचं नाही, त्याऐवजी तिथे लिंगायत असं लिहायचं. आता या असं का घडलं किंवा असा निर्णय का घेण्यात आला, त्या पाठीमागची एक साधी गोष्ट मी आपल्याला आता सांगतोय. मला जी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात, लिंगायत समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता केंद्र सरकारने द्यावी, अशा पद्धतीची मान्यता, अशा पद्धतीची मागणी आहे. कारण महात्मा बसवेश्वराच्या विचारसरणीला मानणारा लिंगायत धर्म असा दावा करतो की आम्ही हिंदू नाही आहोत, आमचा एक स्वतंत्र धर्म आहे, आमची स्वतंत्र आचार पद्धती आहे, आमचं जीवन स्वतंत्र पद्धतीचं आहे, आमचे सगळे कर्म जे आहेत आयुष्यामधले हे स्वतंत्र आहेत. जसं की लिंगायत समाजाच्या अंतविधी हा पूर्णपणे दफन विधी केला जातो, म्हणजे त्यांना अग्नी दिला जातो, अग्निसंस्कार त्यावर केला जात नाही, त्याचा दफन विधी केला जातो. किंवा लिंगायत समाजाच्या विवाह प्रसंगामध्ये वेगळ्या पद्धतीने तो विवाह साजरा केला जातो, अंतरपाठ धरून तो विवाह साजरा केला जात नाही. अशा अनेक बदल आहेत हिंदू धर्माच्या चालीरीतीमध्ये आणि लिंगायत धर्माच्या चालीरीतीमध्ये वेगवेगळे बदल आहेत. त्यामुळे त्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की केंद्र सरकारने आम्हाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता पूर्णपणाने द्यावी, कारण हिंदूंची चालीरीती किंवा हिंदूंच्या ज्या पद्धती आहेत पूर्णपणे त्या पद्धतीपेक्षा आमच्या पद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत, त्यामुळे आम्हाला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी, अशा पद्धतीची मागणी आहे. आणि याच मागणीला अनुसरून आता देशभरातले जे लिंगायत आहेत ते आपल्या जातीच्या रकान्यामध्ये हिंदू ऐवजी पूर्णपणे लिंगायत असं लिहिणार आहेत, असं आवाहन, असे कार्यक्रम झालेले आहेत. बैठक संपन्न झाली आणि सर्व संघटनांनी आवाहन केलेलं आहे. आता हा मूळ दुसरा प्रश्न असा निर्माण होतो आता की हा निर्णय जो आहे देशातल्या सर्व संघटनांचा, हा निर्णय
महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सर्व समाज बांधव जे लिंगायत समाज बांधव आहेत हे मानणार आहेत का? मला वाटतं त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. कारण काही लोक आम्ही हिंदू लिंगायत आहोत अशी भूमिका मांडणारे आहेत. त्यांच्या ज्या टीशीवर वगैरे हिंदू लिंगायत अशा पद्धतीचा शब्द आहे. आणि आम्ही हिंदूच आहोत, हिंदूतले लिंगायत एक शाखा आहे अशा मानणारा लिंगायत समाजातला एक वर्ग आहे. तर दुसरीकडे आम्ही हिंदू नाही, आमचा धर्म स्वतंत्र आहे आणि आम्ही पूर्णपणे वेगळे आहोत असं मानणारा एक वर्ग आपल्याला लिंगायताच्या मध्ये दिसून येतो आहे. आता जनगणनाच्या नंतर आपल्याला स्पष्टपणे दिसून येणार आहे, जेव्हा जनगणना होईल तेव्हा, की आम्ही हिंदू लिंगायत आहोत असं म्हणणाऱ्या लिंगायतांची संख्या किती आहे आणि नाही आम्ही फक्त लिंगायत आहोत असं म्हणणाऱ्यांची संख्या किती आहे हे आपल्याला आता जनगणनेच्या नंतर कळणार आहे. परंतु एक महत्वपूर्ण घटना लिंगायत समाजामध्ये ही नांदेडमध्ये घडलेली आहे. हो, त्याच नांदेडमध्ये ज्या नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार सुद्धा तिथले लिंगायत समाजाचे आहेत, त्यांच्याच गावात त्यांच्या शहरामध्ये अशा पद्धतीची बैठक झालेली आहे. ही अत्यंत महत्वाची बातमी लिंगायत समाजातल्या लोकांपर्यंत, सर्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे की काय चालू आहे नेमकं, कशा पद्धतीच्या मागण्या होत आहेत, कशा पद्धतीनं या जनगणनेला आता सामोरं लोक जाण्याची तयारी करतायत. त्यासाठी हा भाग आपल्या समोर ठेवलेला आहे. या संदर्भात जर काही अधिक माहिती घ्यायची असेल, आपल्याला डिटेल्स जाणून घ्यायचं असेल पूर्णपणाने, तर 3 नंबर मी आपल्याला देतोय. आपल्या हातात कागद पेन असेल किंवा मोबाईल वगैरे असेल तर हे 3 नंबर्स आपण कृपया लिहून घ्या. तर पहिला नंबर आहे 94 057 73 007. हा नंबर मी पुन्हा आणि शांतपणे सांगतोय, 94 057 73 007. त्यांच्याशी आपण संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता. दुसरा जो नंबर आहे 96 049 62 441 441. 96 049 62 441. आणि तिसरा नंबर आहे 70 57 15 70 57 15 82 22. तर हे 3 नंबर हे संघटनांनी जाहीर केलेले आहेत. या संदर्भात जर कोणाला काही अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यांनी थेट त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. आमच्या या कार्यक्रमाच्या खाली आपल्या त्या कमेंट बॉक्समध्ये मला काय विचारायच्या भानगडीत आपण पडू नका, थेट त्यांच्याशी संपर्क करा. माझं काम फक्त एक घडलेली अत्यंत महत्वाची घटना समाज बांधवांपर्यंत, वीरशैव समाज बांधवांपर्यंत किंवा लिंगायत समाज बांधवांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आजचा हा विषय आपण केलाय. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.